the next type of letter, we will say it is the inquiry letters. Now it is a very common terms which you are being utilized at the time of purchasing the goods and services. Mostly the businessman can utilize inquiry letters. इन्क्वायरी लेटरला आपण आपल्या भाषेमध्ये काय म्हणतो, चौकशी पत्र म्हणतो. इन्क्वायरी लेटर इज ऑल्सो नोन ॲज चौकशी पत्र. त्याला आपण काय म्हणतो, चौकशी पत्र. आता इन्क्वायरी लेटर काय आहे, सिंपल, इट इज वन ऑफ द पार्ट ऑफ द बिझनेस लेटर्स. ॲज द नेम इटसेल्फ इंडिकेट्स, त्याचं नावच सांगतंय इन्क्वायरी लेटर्स. हिअर the same letters as the name being indicates, these are the types of business letters. हा कोणता प्रकार आहे, बिझनेस लेटरचा प्रकार आहे. आता हा कोण पाठवतो, सिंपल, इट इज बीइंग फॉरवर्डेड. सेल्स लेटर्स आर बीइंग फॉरवर्डेड बाय, कोण पाठवत आहे, फॉरवर्डेड बाय बिझनेसमन. फॉरवर्डेड बाय बिझनेसमन. आता हा बिझनेसमन कोणाकडे पत्र पाठवतो, इन्क्वायरी लेटर. Inquiry letter is being written as well as forwarded by businessman towards, कोणाकडे पाठवतो, towards the wholesalers, towards the wholesalers, or we say it is the manufacturers. एक तर होलसेलरकडे पाठवेल किंवा तो कोणाकडे पाठवणार आहे, मॅन्युफॅक्चररकडे. आता वस्तू निर्माण करायच्या आहेत, वस्तू त्या ठिकाणी सेल करायच्या आहेत, पण डेफिनेटली काही ना काही स्टॉक दुकानामध्ये ठेवावा लागणार आहे. मग दुकानामध्ये ठेवायचं जो काही लागणारा स्टॉक आहे, तो स्टॉक कुठून मिळणार आहे, आयदर वी हॅव टू कलेक्ट फ्रॉम होलसेलर्स. एक तर आपल्याला तो होलसेलरपासून घ्यावा लागेल, अदरवाईज वी विल कलेक्ट द सेम फ्रॉम मॅन्युफॅक्चरर. एक तर होलसेलर किंवा दुसरा आहे तो मॅन्युफॅक्चरर. मग आता इन्क्वायरी लेटरमध्ये काय काय असतं, सिंपल, अ लेटर ऑफ ऑर्डर इज अ डॉक्युमेंट that tells or confirms about the sales and purchase of the products. Your order letters includes all the relevant details. ऑर्डर लेटरमध्ये काय येतं, सगळ्या गोष्टी येतात. कोणकोणत्या गोष्टी येतात, जस्ट लाईक ॲज इनवॉइस नंबर असेल. आता ऑर्डर लेटरमध्ये काय असेल, फॉर एक्झाम्पल इन्क्वायरी लेटर आहे, त्यामध्ये काय असणार आहे, नंबर असणार आहे. परत नेम ऑफ द प्रॉडक्ट असेल की हा प्रॉडक्ट आम्हाला पाहिजे, नेम ऑफ प्रॉडक्ट्स. अगेन वी विल मेन्शन नंबर ऑफ क्वांटिटीज, की किती क्वांटिटीमध्ये पाहिजे त्या गोष्टी असतील. अगेन वी विल डिमांड फॉर द रेट ऑफ द प्रॉडक्ट्स, की रेट किती असतील त्याची आपण इन्फॉर्मेशन घेतो. त्यानंतर पेमेंट मोड, की कशा पद्धतीने पेमेंट करता येऊ शकतं. ऑल दीज डिटेल्स आर बीइंग मेन्शन्ड इन द इन्क्वायरी लेटर, ज्याला आपण चौकशीचं पत्र म्हणतो. चौकशी पत्र म्हणजे काय, की जेव्हा एक दुकानदार दुसऱ्या दुकानदाराकडे किंवा होलसेलरकडे किंवा मॅन्युफॅक्चररकडे त्या ठिकाणी वस्तूंच्या पुरवठ्यासाठी त्या ठिकाणी चौकशी करतो, त्याला आपण काय म्हणतो, सिंपल, इट इज इन्क्वायरी लेटर्स. आता इन्क्वायरी लेटरमध्ये काय, सिंपल, ह्या गोष्टी जर तुम्हाला सांगितलं तर सगळ्या गोष्टी त्यामध्ये महत्त्वाच्या आहेत. आता प्रायमरी पर्पज काय असेल, इन्क्वायरी लेटर लिहिण्याचा जो प्रायमरी पर्पज आहे तो पर्पज कोणता आहे, सिंपल, टू नो अबाउट द क्युरी. ज्या काही तुमच्या क्युरी असतील, जे काही तुमचे प्रॉब्लेम्स असतील, ते प्रॉब्लेम्स तुम्ही त्या पत्रामध्ये लिहिणार आणि त्याचं त्या ठिकाणी उत्तर तुम्ही होलसेलरकडून किंवा तुम्ही त्या ठिकाणी बिझनेसमनकडून घेणार आहात. म्हणजेच डॉक्युमेंट्स कसं असणार आहे, इन फॉर्म ऑफ रिटर्न, बट इट इज अ रिक्वेस्टफुल डॉक्युमेंट्स which is being expected from the sellers, which is being expected from the manufacturer. आता इन्क्वायरी लेटर कसं असणार आहे, अगेन वी से द इन्क्वायरी लेटर इज टू बी केप्ट ॲज अ शॉर्ट, वी से ब्रीफ, शॉर्ट बट कम्प्लीट वन. मेसेज कसा असावा, शॉर्ट असला पाहिजे आणि कम्प्लीट असला पाहिजे. आणि त्याचा जो प्रमुख उद्देश आहे तो उद्देश कसा असला पाहिजे, डायरेक्ट ॲड्रेसिंग द इन्क्वायरी, जी तुम्हाला इन्क्वायरी करायची आहे त्या इन्क्वायरी संबंध त्या ठिकाणी तो पत्र तयार करणं अपेक्षित आहे. आता जो कोणी व्यक्ती इन्क्वायरी करणार आहे, जो कोणी व्यक्ती प्रश्न विचारणार आहे किंवा क्युरी विचारणार आहे, त्याला आपण काय म्हणणार आहे, वी विल से द इन्क्वायरर. त्याला आपण काय म्हणतो, इन्क्वायरर. तर जेव्हा जेव्हा तुम्हाला एखादा फर्म टाकायचा असेल, जेव्हा जेव्हा तुम्हाला त्या ठिकाणी एखादं युनिट टाकायचं असेल, बिझनेस टाकायचा असेल, यू कॅन राईट इन्क्वायरी लेटर्स towards either direct to wholesaler
or manufacturer and asking them, त्याला विचारा की हे वस्तू आम्हाला जे पाहिजे तुमच्याकडे अवेलेबल आहेत का, आणि त्यानुसार त्या ठिकाणी जर असतील तर तुम्हाला त्या ठिकाणी ऑर्डर लेटर त्या ठिकाणी नंतर पाठवावं लागतं. आर यू गेटिंग अबाउट द इन्क्वायरी लेटर्स? ओके, आता इन्क्वायरी लेटर नंतर आपण पुढे जाणार आहे. आता इन्क्वायरी म्हणजे चौकशी झाली, वस्तू आहेत का नाही त्याची चौकशी झाली. आता पुढचं काय आहे, इन्क्वायरी केल्यानंतर काय करणार आपण? इन्क्वायरी केल्यानंतर काय करणार? आफ्टर इन्क्वायरी लेटर्स वी विल राईट ऑर्डर लेटर्स. ऑर्डर लेटर्स ज्याला आपण आपल्या भाषेमध्ये मागणीचे पत्र म्हणतो, मागणी पत्र. त्याला काय म्हणलंय? मागणी पत्र. आता ऑर्डर लेटर काय? सिंपल, इट इज द थर्ड टाइप ऑफ बिझनेस लेटर्स. आफ्टर इन्क्वायरी लेटर्स the very next type of letters being written by the businessman, that is order letters. आता ऑर्डर लेटर काय असणार आहे? सिंपल, अगेन इट इज वन ऑफ द रिटर्न डॉक्युमेंट्स. हा काय आहे? रिटर्न डॉक्युमेंट्स विच स्टेट्स और विच मेन्शन डिटेल्स अबाउट द प्रोडक्ट अँड सर्व्हिसेस. आता ऑर्डर लेटर मध्ये काय असणार आहे? अगेन आपण सांगतो की इनवॉइस नंबर असणार आहे. पहिल्यांदा असेल इनवॉइस नंबर, त्याच्यानंतर असेल नेम ऑफ द प्रॉडक्ट्स विथ स्पेसिफिकेशन, नेम ऑफ प्रॉडक्ट्स की त्या वस्तूचं नाव काय आहे. त्यानंतर नेक्स्ट असेल नंबर ऑफ क्वांटिटीज रिक्वायर्ड, नंबर ऑफ क्वांटिटीज रिक्वायर्ड की किती क्वांटिटीज लागणार आहेत ते असतील. त्यानंतर असेल रेट नावाचा प्रकार, दॅट इज अमाऊंट, रेट और वी से इट इज द अमाऊंट. अँड फायनल वी विल से इट इज मोड ऑफ पेमेंट्स, mode of payments, and all these are being included under the GST. जे काही असेल ते GST वगैरे लावून त्या ठिकाणी ऑर्डर लेटर तयार केले जाते. ऑर्डर म्हणजे फॉर एक्झाम्पल की आपल्या महाविद्यालयामध्ये समजा एखादे 10 बोर्ड त्या ठिकाणी मागवायचे आहेत. आता 10 बोर्ड जेव्हा मागवायचे आहेत, फॉर एक्झाम्पल डिजिटल बोर्ड असतील. आता डिजिटल बोर्ड डायरेक्ट 10च्या 10 ऑर्डर देता येतील का? नाही. पहिल्यांदा कॉलेज काय करेल? पहिल्यांदा कॉलेज इन्क्वायरी करेल. जे जे लोक बोर्ड्स त्या ठिकाणी मॅन्युफॅक्चर करतायत किंवा होलसेल करतायत किंवा जे विक्री करतायत त्या लोकांना कॉलेजच्या वतीनं चौकशीचं पत्र जातं, म्हणजे इन्क्वायरी लेटर जातं की आमच्या महाविद्यालयामध्ये एवढ्या एवढ्या त्या ठिकाणी क्लासरूममध्ये अशा प्रकारचे डिजिटल बोर्ड्स आम्हाला घेणे आहे. तर आपल्याकडे असणारे जे काही डिजिटल बोर्ड्स आहेत त्यांचं साईज असेल, त्यांचं स्पेसिफिकेशन असेल किंवा त्यांची क्वालिटी असेल आणि त्याची जी किंमत आहे ती किंमत आम्हाला कळवण्यात यावी. अशा पद्धतीने त्या ठिकाणी इन्क्वायरी लेटर त्या ठिकाणी पाठवलं जातो. आणि त्याच्यानंतर तो दुकानदार त्या ठिकाणी तुम्हाला त्याच्यावरती उत्तर देत असतो, रिप्लाय लेटर देतो. रिप्लाय दिल्यानंतर ज्या दुकानामध्ये, ज्या फर्ममध्ये, ज्या मॅन्युफॅक्चररकडे, ज्या होलसेलरकडे त्या ठिकाणी कमी किमतीमध्ये वस्तू उपलब्ध होत असेल, चांगली क्वालिटी उपलब्ध होत असेल, त्याला किंवा त्या फर्मला कॉलेज काय करणार? सिंपल, कॉलेज पुट द प्लेस ऑफ ऑर्डर. ऑर्डर काय करणार आहे? प्लेस करणार आहे. मग ऑर्डर प्लेस करत असताना त्या ठिकाणी त्यांचा नंबर दिला जातो की कोणत्या नंबरचं कॉलेजचं पत्र आहे. त्यानंतर नेम ऑफ द प्रॉडक्ट्स, कोणता डिजिटल पाहिजे, कसा बोर्ड पाहिजे, त्याचं स्पेसिफिकेशन असतं. त्याच्यानंतर नंबर ऑफ क्वांटिटीज किती लागणार आहेत, फॉर एक्झाम्पल 10. रेट्स जे काही तुम्ही ठरवलेला असेल तो रेट असणार आहे. आणि मोड ऑफ पेमेंट आयदर कॅश पेमेंट ऑर वी से इट इज कॅश ऑन डिलिव्हरी. की जेव्हा तुम्ही कॉलेजमध्ये डिलिव्हरी देताल त्यावेळेस त्या ठिकाणी तुम्हाला कॅश अवेलेबल होईल. आता ह्या सगळ्या गोष्टींच्या पत्रांना काय म्हणतो आपण? दिस इज द ऑर्डर लेटर्स. ह्याला काय म्हणलं जातं? दिस इज ऑर्डर लेटर्स. आर यू गेटिंग? ऑर्डर लेटर काय असतं? ऑर्डर लेटर्स. Now after order letters we will go towards the next one, that is confirmation letter. तिसरा जो प्रकार आहे तो प्रकार कोणता आहे? दिस इज confirmation letter. Third type of letters which is being written by the businessman, we say it is the confirmation letter. त्याला आपण काय म्हणतो? This is the confirmation letter. आता confirmation letterला नाव काय आहे? त्याला नाव आहे खात्रीपत्र. जिथं आपण ऑर्डर लेटरला मागणी पत्र लिहिलं होतं तिथं आता नाव काय येणार आहे? खात्रीपत्र.
खात्रीपत्र. आता कन्फर्मेशन लेटर नेमकं काय? अगेन वी सी दॅट कन्फर्मेशन लेटर इज वन ऑफ द इम्पॉर्टंट टाइप ऑफ बिझनेस लेटर. Now here confirmation beings take place between two parties. आता कन्फर्मेशन कोणामध्ये होतं? दोन पार्टीमध्ये. पहिली पार्टी म्हणजे ऑर्डर देणारी आणि दुसरी पार्टी म्हणजे ऑर्डर घेणारी. नाउ confirmation letter means wherever there is a discussion or a mutual agreements which are held between two parties and the discussion leads to an understanding or an agreement. That agreements we can say it is a confirmation letter. Like as take an examples, principles of Dayanand College of Commerce, that is principal DCCL Latur, that is Dayanand College of Commerce Latur, and second party here principal or Dayanand College requires digital boards, ह्यांना digital board अपेक्षित आहे and the same board is being taken by XYZ company. XYZ कंपनी कडून त्या ठिकाणी घ्यायचे आहे. मग हे कोण आहे? बोर्ड सप्लाइंग कंपनी, बोर्ड सप्लायर्स. पहिल्यांदा लेटर काय होणार आहे? पहिला लेटर जाणार कोणाकडे? फर्स्ट ऑफ ऑल प्रिन्सिपल्स कॅन मेक द इन्क्वायरी टुवर्ड्स हियर इन्क्वायरी लेटर्स. पहिल्यांदा इन्क्वायरी केली जाणार कोणाकडे? XYZ कंपनीकडे. त्यानंतर XYZ कंपनी काय करणार? त्याला रिप्लाय देणार, म्हणजे रिप्लाय गिवन ॲज टू युअर लेटर्स. रिप्लाय दिला जाईल, त्याला आपण रिप्लाय लेटर म्हणतो. आता रिप्लाय आल्यानंतर परत तिसरा प्रकार सुरू होणार, त्या ठिकाणी ऑर्डर लेटर्स. तिसरा प्रकार आहे ऑर्डर लेटर्स. म्हणजे कॉलेज काय करेल? त्या समोरच्या XYZ कंपनीला त्या ठिकाणी ऑर्डर देणार. आता ऑर्डर लेटर गेल्यानंतर XYZ काय करतील? परत त्या ठिकाणी पत्र पाठवतील. तो कोणता असणार? कन्फर्मेशन लेटर. की तुमचं आम्हाला त्या ठिकाणी ऑर्डर लेटर मिळालेलं आहे, टोकन अमाऊंट मिळालेली आहे आणि आम्ही तुमची जी काही ऑर्डर आहे ती ऑर्डर आम्ही काय करत आहोत? कन्फर्म करत आहोत. त्यामुळं त्याला आपण शेवटचं पत्र म्हणतो दिस इज द कन्फर्मेशन लेटर्स. आता कन्फर्मेशन लेटर काय? अगेन वी से दॅट कन्फर्मेशन लेटर्स हॅविंग द डिटेल डिस्कशन, डिटेल इन्फॉर्मेशन अबाउट द फॅक्ट्स अँड फिगर्स विच यू ऑल आर डिस्कस्ड. दोन्ही पार्टीमध्ये जे होणारं जे काही डिस्कशन आहे ते डिस्कशन परत एकदा त्या ठिकाणी कागदोपत्री त्या ठिकाणी मेन्शन केलं जातं की बाबा एवढे गुड्स त्या ठिकाणी आम्ही कॉलेजनी मागवलेले होते, त्याची किंमत एवढी एवढी ठरलेली होती आणि फायनल अमाऊंट होऊन GST CGST एवढी होत आहे आणि एवढी रक्कम त्या ठिकाणी बोर्ड पोहोचती झाल्यानंतर तुम्ही आम्हाला देणं अपेक्षित आहे. सो दिस इज व्हॉट, दिस इज द कन्फर्मेशन. And these are the things are done only in order to avoid the misunderstanding. की लोकांच्या मनामध्ये किंवा दोन्ही पार्टींच्या मनामध्ये कुठल्याही प्रकारची मिसअंडरस्टँडिंग होऊ नये त्यासाठी त्या ठिकाणी काय केलं जातं? कन्फर्मेशन लेटर लिहिलं जातं. सो दॅट इन आवर टुडे सेशन वी विल सी अबाउट द लेटर, वी विल सी अबाउट व्हॉट इज बिझनेस लेटर. नाउ वी विल सी अबाउट फर्स्ट ऑफ ऑल दॅट इज द सेल्स लेटर, which is the primary objective to increase the sales, and the sales letter is being written according to AIDA model, that is attracting attention, creation of the interest, development of desire, and finally implementation of action. Second type we will discuss, that is inquiry letter. Third type indicates we will order letter, and fourth type indicates it is the confirmation letter. So this is about our today's first type of business letter. Remaining types we will discuss with our upcoming period of times. Thank you all.